नमस्कार, वीनाज किचनमध्ये स्वागत आहे। चला आपण आज मिरची फ्राय करूया। मी छानपैकी वरण भाताचा बेत केलेला। मग तोंडी लावण्यासाठी जर आपण अशी मिरची बनवली खमंग तर काय चव अफलातून। त्यात बाहेर पाऊस पडतोय एकदम थंडगार। तर आधी आपण मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि अशा उभ्या कट करून घेतल्यात बघा। आणि त्यानंतर आपण हाताने ह्या बिया निघत नव्हत्या म्हणून मी चमच्याच्या मागच्या साईडने ह्या बियांना काढून घेतले। कारण आपण म्हणतो की या मिरच्या तिखट नसतात, पण काही वेळेस तिखट पण असतात आणि बी ही पोटात चांगलीच नाही पाईल्सवाल्यांसाठी। तर त्याच्यामुळे शक्यतो मी बिया काढूनच घेते, कारण आम्हाला तर मिरचीची खूपच ॲलर्जी आहे सगळ्यांना। तर इथे बघा मी सगळ्या मिरच्या ज्या घेतल्यात, तसं तर मी एकटीच आहे जेवायला दुपारची, तर मी 4च मिरच्या घेतल्यात आणि ह्या सगळ्यातल्या बिया काढून घेतल्या। त्याच्यानंतर आपण बघा मसाला तयार केला, त्याच्यात 1 चमचा तेल टाकले, शेंगदाण्याचं कूट घेतले आपण, चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल तिखट आणि वरून कोथिंबीर। आता ह्याचं मिश्रण आहे ना ते व्यवस्थित आपण आधी पहिलं मिक्स करून घेऊया। तर असं मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी हाताने व्यवस्थित मिक्स केलं। चमच्याचा काही उपयोगच झाला नाही तसा, शेवटी हात हा आपल्याला लावावाच लागतो तरच मिश्रण व्यवस्थित असं तयार होतं, कारण मीठ वगैरे त्याला व्यवस्थित लागतं। आणि मी म्हणेन नेहमीपेक्षा 1 खडा जरा मिठाचा मिरचीला जास्तच टाका, कारण मिरचीत जर मीठ असेल तर त्याची चव अजून वाढते। तर इथे असं आपलं मिश्रण तयार झालं आहे। या जागेवर तुम्हाला जर थोडासा चिंचेचा कोळ किंवा लिंबू पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता ह्याच्यात थोडासा 1 चमचा रस, कारण तिखट आंबट खूप छान लागतं, पण तुम्हाला पाहिजे असेल तरच टाका। तर मी बघा ह्या सगळ्या मिरच्या अशा भरून घेतल्यात, हा सगळा मसाला त्याच्या पोटात भरला आहे। थोडक्यात ह्याचं स्टफिंग झालं आहे ह्या मिरचीचं असं। तर अशा प्रकारे आपल्या ह्या 4 मिरच्या भरून झाल्यात, कारण मी एकटीचे बस झाल्या मला 4। पॅनमध्ये बघा मी 2 चमचे तेल टाकले, फोडणीला मी जिरं टाकले, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप करा। तर इथे बघा मी सगळा मसाला उरला होता तो टाकला आहे पॅनमध्ये आणि तोही छान असा खमंग परतून घेतला तेलावर। आणि त्यानंतर आपण मिरच्या ह्याच्या आतमध्ये ठेवल्या आहेत पॅनमध्ये आणि ह्याच्यावर मी 2 मिनटं झाकण ठेवलं आहे। तर आपण असंही करू शकतो की आधी काही मसाला न भरता तेलात मिरच्या थोड्याशा वाफवून घेऊन नंतर जरी आपण हा पोटात मसाला भरला ना तरी चव सेम लागणार आहे। म्हणजे अजून एक दुसरा प्रकार आपण असा करू शकतो। तर इथे मी बघा 2 मिनटासाठी झाकण ठेवलं आहे आणि नंतर खोलून थोडंसं परतून घेतलं आहे। तर बघा एका साईडने छान मिरची अशी त्याच्यावर बघा असे स्पॉट आले आहेत भाजलेल्याचे। पुन्हा आपण 2 मिनटं झाकायचं, असं मला 2-3 वेळा करावं लागलं। थोडं असं पॅन हलवून घेतलात तरी चालेल, चमच्याने आपण हलवत बसलो ना तर मग ते उलटेपर्यंत वेळ लागतो। थोडंसं पॅन पण हलवून घ्यायचा, म्हणजे कुठे भाजायची राहिली तर ती व्यवस्थित भाजते। आता या स्टेजला बघा मी 2 चमचे पाणी टाकलं आहे, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो करपू नये म्हणून। तर तुम्ही असंही करू शकता की आधी मिरचीला 2 वेळा वाफ लावून घ्यायची, मग उरलेला मसाला टाकायचा, तरीसुद्धा चालते। पण असा मसाला भाजला ना तरीसुद्धा खूप खमंगपणा छान आलेला। तर तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता। मला असं आवडत होतं म्हणून मी असं बनवून घेतलं आहे। तर इथे अशी आपली मिरची बघा छानपैकी फ्राय झाली आहे आणि वरण भातावर काय अफलातून लागत होती। माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक